नमस्कार मित्रांनो, आज आपण वास्तुशास्त्राच्या दुनियेत डोकावून आपल्या अंगणात लावण्यासाठी 6 शुभ वनस्पतींबद्दल जाणून घेणार आहोत. माझ्यावर विश्वास ठेवा, या झाडामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते. सर्वप्रथम तुळस ही प्रत्येक घरासाठी पवित्र आणि अत्यंत शुभ मानली जाते. वास्तुनुसार उत्तम फलांसाठी तुळस पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावी. पुढे आपल्याकडे आवळा आहे. आवळा आरोग्यासाठी उत्तम असण्यासोबत शुद्धतेचे प्रतीक देखील आहे. आशीर्वाद आणि चांगले आरोग्य मिळवण्यासाठी ते तुमच्या अंगणाच्या ईशान्य कोपऱ्यात लावा. आता आपण कडुनिंबाबद्दल बोलूया. कडुनिंबाची झाडे पर्यावरण शुद्ध करण्यासाठी उत्तम असतात आणि आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. त्याची सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी कडुनिंब आग्नेय दिशेला लावा. पुढे अशोक वृक्ष. दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी ओळखला जाणारा अशोक कोणत्याही अंगणात एक शक्तिशाली भर घालतो. घरात शांतता आणि समृद्धी आणण्यासाठी तो पूर्व दिशेला लावा. आता वेरू कसा असेल? वेरू हा समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. तुमच्या अंगणात वेरू लावल्याने तुमच्या घराभोवतीच्या सकारात्मक कंपनामध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. शेवटी केवडा किंवा जाई मोगरा सारखी सुगंधी फुले लावण्याचा विचार करा. ही झाडे केवळ दिव्य वास देत नाहीत, तर आनंद आणि सकारात्मकतेचे वातावरण देखील निर्माण करतात. एक छोटीशी टीप, तुमच्या अंगणात बाभूर किंवा कॅक्टस सारखी काटेरी झाडे लावू नका, कारण ती नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात असे मानले जाते. आजसाठी एवढेच मित्रांनो. तुमच्या अंगणात ही 6 शुभ झाडे लावा आणि तुमचे घर सकारात्मकता आणि आरोग्याचे केंद्र बनताना पहा. अधिक वास्तू टिप्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आता निघतो.